स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। आज देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना राजकीय वातावरणात मोठी धामधूम पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे निवडणुकांच्या निकालाची पर्वा न करता काँग्रेसने सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कंबर कसली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात आज काँग्रेसच्या वतीने अन्नदाता संघर्ष पदयात्रा काढण्यात आली। निवडणुका येतील आणि जातील, पण आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सदैव रस्त्यावर उतरून लढत राहू, अशी आक्रमक भूमिका यावेळी काँग्रेसने मांडली आहे। शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि तरुणांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। आज सोमवारी सकाळी 9 वाजता जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथून या पदयात्रेला उत्साहात सुरुवात झाली। 17 किलोमीटरचा प्रवास करून ही पदयात्रा सायंकाळी जळगाव जामोद शहरात दाखल होईल। या पदयात्रेचा समारोप आज रात्री जळगाव जामोद येथे एका मोठ्या जाहीर सभेने होणार आहे। या पदयात्रेमध्ये तरुणांसह शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस नेते संदीप शिळके यांनी केले होते। त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाभरातून काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले आहेत। सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे। प्रमुख मागण्यांकडे वेधले सरकारचे लक्ष। राज्यातील वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची दयनीय अवस्था याकडे सरकारचे लक्ष वेधणे हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे। देशात आज जरी निवडणुकांचे निकाल लागत असले तरी काँग्रेससाठी सर्वसामान्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे मत प्रवक्ते हनुमंत पवार यांनी व्यक्त केले। या पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने जिल्ह्यात पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या इतिहासासोबत खिलवाड करत आहेत। कुठेतरी बदनामीचं कारस्थान हे सुरू आहे, हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। हा इशारा आज शिवसन्मान पदयात्रेच्या निमित्ताने आहे आणि यासोबतच अन्नदात्याला अभिवादन करत असताना आज लाखोचा पोशिंदा शेतकरी हा शेतमालाला भाव नसल्यामुळे, कृषी निविष्ठांच्या भाव वाढ झाल्यामुळे आणि एकंदरीत शेती या संपूर्ण व्यवसायावर जे आसमानी आणि सुलतानी संकट आलंय, त्यातून सरकारने ताबडतोबीनं एक भरगच्च अशा स्वरूपाचं पॅकेज आम्हाला द्यावं। कर्जमाफी आपल्याला अजून झालेली दिसत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आणि आमच्या शिवरायांचा स्वाभिमान, अभिमान या अनुषंगाने पदयात्रा आम्ही काढलेली आहे। आम्ही एल्गार पुकारलेला आहे, संघर्षाची आमची भूमिका आहे, रस्त्यावर आम्ही उतरलेलो आहे आणि आज ही 11वी पदयात्रा आहे। आगामी काळात या जिल्हा स्तरावरील आणि सरतेशेवटी आम्ही थेट राजधानी मुंबई या ठिकाणी पोहोच करू। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये आज ही 17 किलोमीटरची पदयात्रा निघते आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या, प्रामुख्याने या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी ही पदयात्रा आहे। शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कुठलीही अटी व निकष न ठेवता कोरा झाला पाहिजे। शेती साहित्य हे जीएसटी करमुक्त झालं पाहिजे। शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि सोयाबीनला 8,000, कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे। आदिवासींचा स्थानिक पुरावे ग्राह्य धरून जातीचे दाखले त्यांना मिळाले पाहिजे आणि ट्रेड डील रद्द झाली पाहिजे। अशा विविध मागण्यांसाठी आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये ही पदयात्रा निघते आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा।